शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। देशातील आणि आपल्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे। कारण लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे। पण यावेळी एक मोठा बदल करण्यात आला आहे। हा पैसा सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी न जमा होता ऐकून 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। महाराष्ट्रातील ऐकून 36 जिल्ह्यांची विभागणी या 3 टप्प्यामध्ये कशी केली आहे, कोणत्या जिल्ह्याला पहिल्यांदा पैसे मिळणार आणि याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी जाहीर होणार, याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटी नक्की दाबा, कारण जेव्हा नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात येईल तेव्हा त्याची सर्वात पहिली अपडेट मी तुम्हाला या चॅनलवरती देणार आहे। शेतकरी मित्रांनो, बँक खात्यावर येणारा ताण आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी सरकारने यावेळी एक मार्ग निवडला आहे। महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत। त्याचे नियोजन पुढील प्रमाणे असणार आहे। पहिला टप्पा सुरुवातीला पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। या 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी 2000 रुपयांचा हप्ता जमा होईल। दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण होता दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्याचा नंबर लागणार आहे। येथील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे ट्रान्सफर केले जातील। तिसरा आणि अंतिम टप्पा सर्वात शेवटी उर्वरित राहिलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्याअंतर्गत पैसे जमा होणार आहेत। अशा प्रकारे राज्यातील ऐकूण 36 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता पूर्णपणे वितरित केला जाणार आहे। त्यामुळे जर तुमच्या शेजारच्याचे पैसे आले आणि तुमचे आले नाही तर अजिबात घाबरून जाऊ नका। तुमचा जिल्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात असू शकतो। आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न असेल की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळणारच आहे, तर मग नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, या दोन्ही योजना एकमेकांशी थेट जोडलेल्या आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेशी पूर्णपणे संलग्न आहे। नियम असा आहे की जेव्हा केंद्राचा पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येतो त्यानंतर अवघ्या 10 दिवसाच्या आत राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात। म्हणजे जसा पीएम किसानचा 23वा हप्ता जमा होईल त्याच्या पुढील 10 दिवसाच्या आत नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। याचा अर्थ शेतकऱ्यांच्या खात्यात ऐकून 4000 रुपयांची मोठी आर्थिक मदत मिळणार आहे। पण मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाची आणि सावध करणारी माहिती आहे। जर तुम्हाला हे 4000 रुपये हवे असतील तर सरकारने एक महत्त्वाची मुदत दिली आहे। सरकारने सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी आपले ई-केवायसी पूर्ण करण्याचे कडक आवाहन केले आहे। जे शेतकरी 30 जून पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असे ऐकून 4000 रुपये मिळणार नाहीत। एवढेच नाही तर त्यांनी या नावे योजनेमधून कायमची वगळली जाऊ शकतात आणि त्यांचे हे पैसे नेहमीसाठी बंद होऊ शकतात। शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने आता ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे। आता तुम्हाला कोणत्याही सीएससी सेंटर केंद्रावर किंवा महाई केंद्रावर जाऊन अंगठा लावण्याची गरज नाही। तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून फेस ऑथेंटिकेशन चेहऱ्याद्वारे ई-केवायसी करू शकतात। यासाठी तुम्हाला पीएम किसानने अधिकृत मोबाईल ॲप डाउनलोड करावे लागेल। त्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकून कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला स्वतःचा चेहरा स्कॅन करून केवळ 2 मिनिटात ही केवायसी पूर्ण करता येते। ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डाचा मोबाईल नंबर लिंक नाही त्यांच्यासाठी ही फेस ऑथेंटिकेशन पद्धत अत्यंत वरदान ठरत आहे। त्यामुळे वेळ वाया न घालवता 30 जून पूर्वी आपली ई-केवायसी नक्की पूर्ण करून घ्या। शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुमच्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या शेतीविषयक अचूक ताज्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।